नमस्कार मित्रांनो, प्रायमरी मार्केट या सीरीज बदला आज आपला हा शेवटचा सेशन. व्हिडिओज आपले कंटिन्यू राहणार आहेत, फक्त प्रायमरी मार्केट म्हणजे आयपीओ मार्केटमधला हा शेवटचा सेशन आहे. आपण मागं DRHP बघितलं, कुठल्या कंपनीच्या शेअर्स घ्यायला पाहिजे आयपीओ मध्ये म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये घ्यायला पाहिजे, काय बघायला पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा केली. आता आयपीओ मधलं अजून थोडंसं पुढे जाऊया. मित्रांनो, आयपीओ जेव्हा बाजारात येतो तेव्हा दोन पद्धतीने येतात. म्हणजे पद्धत एकच आहे, पण दोन प्राइसिंग मॉडेल्सनी ते आयपीओ आणलं जातं. एक असतं फिक्स प्राइस, एक असतं बुक बिल्डिंग इश्यू. फरक काय? तुम्ही एखाद्या दुकानात पर्चेसिंगला कधी गेला असाल तर त्या दुकानात कुठेतरी असं लिहिलेलं असतं, फिक्स्ड प्राइस नो बार्गेनिंग. म्हणजे त्या दुकानात समजा तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर तिथं बार्गेन होत नाही. 100 रुपयाची वस्तू तुम्ही 100ची नोट दिली, वस्तू घेता, बाहेर पडता, बार्गेनिंग करत नाही. मात्र दुसऱ्या दुकानात तुम्ही बार्गेनिंग करू शकता. काही ठिकाणी बार्गेनिंग खूप मोठ्या प्रमाणावर होते. आयपीओ सुद्धा मार्केटमध्ये जेव्हा कंपनी आणते, एक आयपीओ फिक्स प्राइस, 100 रुपयाला कंपनीला स्वतःचा शेअर विकायचा आहे, 100लाच देणार, क्लिअर कट. ते DRHP मध्ये वरतीच लिहिलं असतं, फिक्स्ड प्राइस इश्यू किंवा बुक बिल्डिंग इश्यू. आता बुक बिल्डिंग इश्यू नक्की काय? बुक बिल्डिंग इश्यू याचा अर्थ असा होतो की तुम्ही बार्गेन करू शकता. म्हणजे कसल्याही पद्धतीची बार्गेन तिथं चालत नाही. बार्गेन करण्यासाठी, आणि हे बार्गेन फक्त रिटेल इन्व्हेस्टर्स ज्यांना 2 लाखापर्यंत मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यांच्यासाठी ही बार्गेनची विंडो असते. किती विंडो असते? 20% विंडो असते. म्हणजे काय? बघा, समजा एखाद्या कंपनीला 100 रुपयाला शेअर लोअर एंडला विकायचा आहे किंवा वरच्या एंडला 120 रुपयाला विकायचा आहे. तर तुम्ही, मी जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहात, तो शेअर 100लाही मागू शकता, 120लाही मागू शकता किंवा त्याच्यामध्ये जे जे आकडे येतील, समजा 111ला मागू शकता, 12ला मागू शकता, 119ला मागू शकता, 119 रुपये 50 पैशालाही मागू शकता. जेव्हा हे पूर्ण डेटा कंपनीकडे जमा होतो, कंपनी त्याच्यावर ॲनालिसिस करते आणि कुठल्या व्हॅल्यूवर किंवा कुठल्या किमतीवर कंपनीचे मॅक्सिमम शेअर्स किंवा सगळे शेअर्स जे रिटेल कोट्यासाठी अलॉटेड होते किंवा रिझर्व्ड होते, अलॉट होतात, त्या किमतीला हे शेअर्स इन्व्हेस्टर्सला दिले जातात. तुमची प्राइस म्हणजे तुम्ही जर कमी किमतीला मागितले असतील तर ते शेअर्स तुम्हाला काही भेटत नाही. जास्त किमतीला मागितले असतील म्हणजे त्या रेंजमध्ये 100, 120 म्हणजे 20%चा विंडो आहे, तर तुम्हाला ते शेअर्स अलॉट होऊ शकतात. बरं, आता कंपनीकडं जेव्हा तुम्ही आयपीओला अप्लाय केलं तर आयपीओ नॉर्मली कुठल्याही कंपनीचा 3 दिवसासाठी ओपन असतो. 3 दिवसात समजा आयपीओ भरला नाही तर सेबीचे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत. सेबीकडे परमिशन मागून कंपनीज काही दिवसाकरिता आयपीओला एक्सटेंड करू शकतात. तरी भरलं नाही तर आपण एक डिस्कस केला होता आपल्या व्हिडिओजमध्ये, अंडर रायटर म्हणून. तो व्हिडिओ बघा, त्याच्यात फायदा होईल तुम्हाला. आता कंपनीज जेव्हा हे आयपीओ आणतात आणि तुम्हाला समजा आयपीओ लागला नाही तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे परत येतात किंवा ॲस्बा मार्फत केलं असेल तर तुम्हाला अनलॉक तुमचे पैसे येऊन जातात. आयपीओ आला की तुम्हाला मेसेज येतो, ईमेल येतो, SMS येतो, एक्सचेंजही तुम्हाला कळवते की हा आयपीओ तुम्हाला लागला आहे, अभिनंदन. ओके, तर आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.